आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. मास्तरीन बाई, लय भारी आहे बघा तुम्ही. तुम्ही किती भारी आहे ना ते तुम्हालाच माहित नाही, आम्हाला माहित आहे. एखादी गोष्ट डोसक्यात घेतली की ती पूर्ण होईस तर तुम्ही काय ग बसत नाही. हा, लई जिद्दी. आणि विषय शाळेचा असल्यावर तर मग काय तुम्ही मागं हटणं शक्यच नाही म्हणा. हे खरं सांगू का मास्तरीन बाई, आम्हाला जे जमलं नाही ना ते तुम्ही करून दाखवलं बरं का. एखादी गोष्ट जर आम्हाला आईसाहेबांनी सांगायची असेल तर आम्ही 10 वेळा विचार करत बसतोय मनातल्या मनात. असं बोलू का, तसं बोलू का, असं बोललं तर आईसाहेबांनी वाईट वाटेल का, तसं बोललं तर गैरसमज होईल का, काय बोलावं, कसं करावं, एवढं विचार करण्यातच आमचा दिवस जातोय. पण तुम्ही का नाही विचार आणि कृती दोन्ही बी संघच करता. एकदम विषय हार्ड आहे तुमचा नाद खोळा. तुम्ही कवा कवा आम्हाला एखादी गोष्ट समजावायला लागला का नाही, तुम्ही काय बोलताय याच्याकडे लक्षच नसायचं बरं काय आमचं. तुमच्या थोबाडाकडेच बघत बसायचो आम्ही येड्यावानी. तुम्ही एवढे शांतपणे सगळं समजून सांगायचा, तासन तास तुमच्याकडे बघत राहावंसं वाटायचं. नुसतं डोकं किंवा नुसतं शिक्षण असून फायदा नाही. डोकं हवंच, पण त्याला शिक्षणाची जोड असली की डोकं कसं वापरायचं हे कळतं. डोकं आणि शिक्षण असल्याने फक्त आणि फक्त फायदाच होतो. हे बघा, आपण शाळा बंद करण्याची नोटीस पाठवली होती, तशी आपल्याला आता शाळा बंद करणार नाही अशी नवीन नोटीस तयार करावी लागेल. आता एवढ्या रात्री? हो, आत्ताच करावी लागेल. नोटीस एकदा ड्राफ्ट केली की मॅडम सांगतील कुणाला पाठवायची ती. हे काय मध्येच आता? म्हणजे आपण परवा शाळा बंद करायची म्हणून नोटीस पाठवली होती, मग आता बदलतोय का? भुवनेश्वरी मॅडमने आपल्याला जे सांगितलं ते आपल्याला करणं भाग आहे. आपण त्यांना उलट प्रश्न विचारू शकत नाही. हो, पण नोटीस ड्राफ्ट करायला वेळ तर लागेलच ना. वेळच नाही आपल्याकडे. पटापट कामाला लागा. मी बेसिक ड्राफ्ट तयार करून ठेवलाय. आणखीन काही नवीन मुद्दे ऍड करायचे ते सांगतो. ठीक आहे. आज तुमचं सगळं बोलणं आठवतंय मला. तुम्ही बोलत राहायचा, मी ऐकत राहायचो. आणि मग अचानक तुम्ही विचारलं ना, काय बोलली मी सांगा बरं, तेव्हा तुम्हाला काय सांगावं ते सुधारायचं नाही, कारण लक्षच नसायचं ना बोलण्याकडे. सगळं लक्ष तुमच्या चेहऱ्याकडेच. एक सांगू का मास्तरीन बाई, जेव्हा मी तुमच्या प्रेमात पडलो ना आणि जेव्हा ठरवलं ना लगीन करन तर याच पोरीशी, तेव्हा वाटायचं लई बोलावं तुमच्याशी, तासन तास बोलत राहावं असं वाटायचं. पण कसं बोलायचं काय सुधारायचं नाही, लई भीती वाटायची. तेव्हा मग मी सायकलीशी बोलायचो. आठवतं ना मग आपली सायकल, तुम्हीच नाव दिलं होतं तिला, अधिपतीची राणी. हा, आपण त्या जंगलातनं रात्री दोघं त्या सायकलवरनं येत होतो, चांदण्या रात्रीतनं गाण्याच्या भेंड्या खेळत. हा, काय प्रवास होता हो मास्तरीन बाई. तो प्रवास मी आयुष्यभर विसरू शकत नाही बरं का. मी सायकल चालवत होतो आणि अचानक तुम्हाला झोप लागली. तुम्ही माझ्या हातावर डोकं ठेवलं होतं, तुम्ही विश्वास ठेवला होता. तेव्हा ठरवलं होतं ह्यो विश्वास कवा तोडणार नाही. आज सगळं आठवते बघा. मास्तरीन बाई ऐका माझं, आपली लव्ह स्टोरी नाद खोळा आहे, जगात भारी आहे आपली लव्ह स्टोरी. आपली जोडी जबराट आहे. तुम्हाला का कळणं झाले, लई सुखात ठेवीन होतो मस्ती. माझ्या ज्या काय चुका झाल्या असतील माफ करा. घरला या परत मास्तरीन बाई, घरला या. बघा, मॅडमचा फोन आला.
हा बोला मॅडम. झाला काय ड्राफ्ट तयार? मॅडम आता मगाशीच तर तुम्ही सांगितलं ना. मगाशी कुठं झालं की त्याला 2 तास? हो मॅडम, आमचं काम चालू आहे. काम चालू आहे, पूर्ण कधी होणार? हा, तुम्हाला सांगितलं होतं ना हो आम्ही लवकर लवकर तयार करा म्हणून. आमच्याकडे जास्त वेळ नाही याच्यासाठी. हो मॅडम, पण व्यवस्थित ड्राफ्ट तयार झाला पाहिजे ना मॅडम. उगाच घाई गडबडीत एखादी चूक वगैरे नको. अहो एक छोटासा ड्राफ्ट तयार करायला एवढा वेळ लागतोय काय? शिकलेली लोक नव तुम्ही, हे तर काय तुमचं रोजचं काम आहे. हो मॅडम, तुमचं बरोबर आहे, पण मॅडम तुम्ही मगाशी सांगितलं ना, आणि मी लगेच आपल्या टीमला बोलवलंय मॅडम. हो, आणि आम्ही सगळे त्यावरच काम करतोय. मॅडम तुमचे सगळे मुद्दे नोटीस मध्ये कव्हर झाले पाहिजेत ना. थोडा स्टडी करून ड्राफ्ट करावा लागेल मॅडम. अहो हे समज करण्यासाठीच आम्ही तुम्हाला कामाला ठेवलेलं आहे. काय अभ्यास करायचं लवकर लवकर करा आणि तो ड्राफ्ट लवकर तयार करा आणि आम्ही सांगतो त्या पार्टीकडे पाठवा, कळलं काय? आणि त्या पार्टीनं ओके केला की मग फायनल ड्राफ्ट तयार करायचा आहे. मॅडम पण हा ड्राफ्ट कोणाला पाठवायचा आहे? आमच्या सुनबाईंना. एकदा का त्यांनी ओके केला की मग फायनल ड्राफ्ट तयार करायचा आहे. हो, ठीक आहे मॅडम, करतो. लवकर करा काय ते, आणि झालं की आम्हाला कळवा. हो. अहो खूप वेळ झाला हो, अजून नाही आली अक्षरा. अगं येते म्हणाली आहे ना ती. आपण थोडा वेळ वाट बघू ना, येईल ती. अगं अक्षरा काय किती वेळ, अगं कुठे गेली होतीस? अक्षू काय काय म्हणाल्या भुवनेश्वरी मॅडम, काय म्हणाल्या? विद्या, अगं तिला बसू देत तरी. बस अगं बस तरी. हो हो, सॉरी सॉरी, मी ना टेन्शन मध्ये तुला सारखे प्रश्न विचारते. पण सांग अक्षू. अगं हो सांगते. हे बघ, टेन्शन घेण्यासारखं काही नाही. मी भेटले भुवनेश्वरी मॅडम ना. काही नाही, दुर्गेश्वरी मॅडम आणि आजी जे सांगायला घरी आल्या होत्या तेच त्याही मला सांगत होत्या. घरी ये म्हटल्या. काय चक्क तुला घरी ये म्हणाल्या? आता का करताय हे सगळं? आणि हेच करायचं होतं तर तुला घराबाहेर का काढलं ग त्यांनी? त्या स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करू शकतात विद्या. मुळात अक्षरा तू त्यांना भेटायला गेलीस ना, हेच मला अजिबात आवडलं नाही. अगं काय संबंध आहे त्यांचा आणि आपला? काय गरज होती त्यांना भेटायला जायची? आपण सगळं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे का करायचं? त्यांच्या मनात आलं की त्या घरात बोलवणार, त्यांच्या मनात आलं की त्या घरातनं बाहेरही काढणार. तू काय कळसोत्री भावली आहेस त्या म्हणतील तसं करायला? हे बघ, मला अजिबात आवडलेलं नाही तू त्यांना भेटायला गेलीस ते. अहो बाबा, पण मी त्यांना भेटायला गेले त्यामुळे मला कळलं तरी त्यांचं म्हणणं काय. मी जर भेटायला गेले नसते ना बाबा, तर गोष्टी अजूनच कॉम्प्लिकेटेड झाल्या असत्या. त्यांच्या मनात इतका राग आहे माझ्याबद्दल, त्या रागापोटी त्यांनी काहीतरी कारस्थान केलं असतं. त्याचा त्रास अधिपतींना झाला असता, मलाही झाला असता, म्हणून मी भेटायला गेले. सॉरी, मी नाही सांगितलं तुम्हाला, कारण मला टेन्शन नव्हतं द्यायचं तुम्हाला. तू त्यांना भेटायला गेलीस हे जेव्हा मला कळलं ना, तेव्हाच माझं डोकं फिरलं. खरं सांगू का अक्षरा, तुला त्या घरातल्या कुठल्याही माणसाशी संबंध सुद्धा ठेवायला नको असं मला वाटतं.